कोबीची वडी शिकणार आहोत, तर त्याचं साहित्य लिहून घ्या. भाजणीचं पीठ, किसलेला कोबी, खोबरं, मीठ, हळद, बारीक केलेल्या मिरच्या, कोथिंबीर, तळण्यासाठी तेल. साहित्य झालं. आणि आता मला सांगा की कोबी जो किसलाय तुम्ही, तर तो पिळून पण घेतलेला आहे का? पिळून घेतलाय, कारण कोबीला कसं आमचं पाणी जास्त सुटतं, म्हणून तो पिळून घेतलेला आहे मी. हा बरं, ठीक आहे. आणि ह्याचं पण आता फक्त मिक्सिंग आहे ना आधी करायचंय. खोबरं सुकं खोबरं आहे? सुकं खोबरं आहे. हा, ओके. म्हणजे जे बाहेर आपल्याला रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट मिळतं, तर ते तुम्ही घेतले. तर आता मिक्सिंग करूया. हे भाजणीचं पीठ. अच्छा, आपली थालीपीठाची भाजणी असते. खोबरं, हळद, बारीक केलेली हिरवी मिरची, त्याचे जिरे पण आहे ना? जिरे आणि हिरवी मिरची बारीक केलेली, तीळ. तीळ याच्यातही टाकायचे आणि नंतर आपल्याला हे तीळ लागणार आहेत. अच्छा. आणि कोथिंबीर आणि हे पण मीठ. परत हे मळून घे. हा, आता हे परत आपल्याला पाणी लागेल मला आता. आवश्यक असेल तरच पाणी लागणार आहे, नाहीतर तसा भिजतो तो. अच्छा, लागेल ना? हा, ठीक आहे. आपण घट्ट भिजवून घेऊया पीठ. आता ह्याचे ते गोळे बनवायचे. आता ह्याचे ह्याच्यात ओतू कमी येतील. लावायचे आहेत आपल्याला. अच्छा, त्याचे पण उंडे करून घ्यायचे, असे लांबट उंडे. आणि ह्याच्यावर हे तीळ लावून घ्यायचे, रोल करायचे. आणि असेच्या असे हे उकडायचे. असेच उकडायचे हे आता. अच्छा. आणि मग हे तळायचे. हा, ओके. म्हणजे ते शॅलो फ्राय केले तरी चालतील, नाही का? ठीक आहे. आपण हे नेहमी जसं उकडतो, इडल्या वगैरे उकडतो किंवा ढोकळ्याचं उकडतो, कुकरची शिट्टी काढून, म्हणजे एखाद्या चाळणीमध्ये एखादा मलमलचं कापड ठेवून त्याच्यावर तुम्ही हे मांडायचे सगळे उंडे झालेले. आणि एक 10 मिनिटं. हो, 10 मिनिटात होतात हे. हो, 10 मिनिटं वाफ काढायचे. तर आम्ही हे वाफवून घेतो, म्हणजे मग तळता येतील ते. हो हो. आपण हे जे वाफवून घेतले उंडे, तर ते असे थोडेसे मोठे तुकडे केलेले आहेत, त्यामुळे आपण आता डीप फ्राय करतोय. पण जर ह्याचे अजून पातळ केले, जसं कोथिंबीर वडीला करतो, तर त्या शॅलो फ्राय आपल्याला करून घेता येतील. तर तळूया. हो. एखाद्या पार्टीला किंवा फंक्शनला खूप मस्त पदार्थ आहे, तर पटकन साहित्य आणि कृती घ्या. कोबी खोबरं वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबीचा किस, भाजणीचं पीठ, डेसिकेटेड कोकोनट, मीठ, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कोबीचा किस घेऊन त्यामध्ये भाजणीचं पीठ, डेसिकेटेड कोकोनट, हळद, जिरं मिरची पेस्ट, तीळ, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. या मिश्रणाचे उंडे तिळामध्ये घोळवून वाफवून घ्यावेत. वाफवलेले उंडे कापून कोबी खोबरं वडे खरपूस तळून घ्यावेत.